पीसीओडीच्या समस्येने ग्रासलेली व्यक्ती 5 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव प्रांजल प्रवीण बानकर. मी भरपूर ठिकाणी PCODसाठी भरपूर ठिकाणी गेलेले, पण तिथे काहीच फरक मला पडला नाही. भरपूर त्रास व्हायचा पाळीचा. म्हणजे पाळी माझं कायम म्हणजे अशी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, परत ब्लिडिंग मला 1-1 महिना होत होतं. पण नंतर मग TVला मी हॉस्पिटलचं हे बघितलं आणि इथे आले. पण आता 5 महिन्यात मला भरपूर फरक पडला आणि PCODचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी पूर्ण गेल्यातच जमा आहे. मला पूर्ण 1-1 महिना, 1.5 महिना असं ब्लिडिंग होत होती, क्लॉट जायचे आणि आता बऱ्यापैकी म्हणजे 1-1 महिन्याचे 7 दिवस, 10 दिवस एवढीच ब्लिडिंग होते आता. पहिल्या म्हणजे बऱ्यापैकी फरक पडला आहे. नाहीतर मला गोळी घ्यावी लागायची ब्लिडिंग बंद होण्यासाठी. ॲडमिट करायची वेळ यायची दर महिन्याला. इतका आणि पेन पण भरपूर व्हायचं. म्हणजे पेनच्या अक्षरशः मी गोळ्या घेत होते. रात्रीच्या रात्री मला माझे मिस्टर ॲडमिट करायचे. इतकी परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी म्हणजे त्रास तर काहीच होत नाही आहे. फक्त ब्लिडिंग म्हणजे 10 दिवसावर आलं आहे. 10 दिवसावर, 7 दिवसावर इतकं आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच फरक पडलेला आहे. आणि ते आता आम्ही रिपोर्ट पण केला, पण रिपोर्टमध्ये पूर्ण नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे. RJR हॉस्पिटलचं खरंच धन्यवाद. RJR Herbal Hospitals,